आता आम्ही आमच्या कुलदेवीचे दर्शन घ्यायला आलोय. खूप ऊन आहे. नंतर करूया. पुढे ताट घेता. ताट घ्यायला बोलवतात. ताट नाही घेत. पहिला आतमध्ये गर्दी करतो. देवांचे फोटो असे आणून ठेवतात. म्हणजे बाबा पाय भाजतात ते चरा खूप ऊन आहे. अक्षरशः पाय भाजतात ते खाली. ओ नारळ घ्या. नारळ फोडायचे. पोरीने ना गोड मुलगी आहे. दर्शन झालं असतं छान पैकी. गर्दी होती पण पटापटा घेत होते आतमध्ये. चला दर्शन झालं असतं छान पैकी. गर्दी होती पण पटापटा घेत होते आतमध्ये. चला मला मावशींनी जेवायला बोलवलं. अधिकचा महिना चालू आहे आणि त्याच्यामध्ये आज मंगळवार पण असल्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी होती आणि सर्वजण इथं बायका ना सवासणी घालत होत्या घरून जेवण बनवून आणून. मला पण एका मावशीने जेवणासाठी विचारलं. सवासणीचा मान होता म्हणून मी काय नाही बोलले. मी पण जाऊन जेवायला बसले. मला खूप बरं वाटलं का मला मंदिरामध्ये सवासणीचा मान भेटला. तर ताईला विचार, ताई बोलल्या माझा नवस होता म्हणून मी इथं सवासणी घालते. छान पुरणपोळी वगैरे भरून करून आणली होती त्यांनी. नंतर त्यांनी असं जेवायला वगैरे दिलं आम्हाला. हळदी कुंकाचा मान वगैरे दिलं. अंबाबाईचं दोघं बघा. साईला काही चैन पडा ना. साईला बोले मनूला सोडून देणार आहे. तो रडायला लागला. तो नाही गेले इथंच बसून. इकडे आमच्या मनूने आम्हाला रिक्षामध्ये खूप त्रास दिला होता. डोक्यात आलं होतं विचारायला तर हिला सोडूनच देते आता कुठेतरी रस्त्यामध्ये. आणि सोडून पण दिलं होतं मी मंदिराच्या बाहेर. बोली जिकडे जाईन तिकडे जाईन. सोडून जाऊन आम्ही फक्त मंदिरातून पाया पडून येऊन बघतो तर काय आमची मनू रिक्षामध्ये. रुपयाला 1 लिटर पाणी भेटतं. 1 लिटरची बॉटल. 2 लिटरची बॉटल. 2 लिटरची बॉटल सॉरी 2 रुपयात. ते पण थंड थंड दाखवते. काही चाललंय पाणी भरायला. गरमीचे दिवस आहेत. यात पैसे टाकायचे. आजी टाका.
तेव्हा तिथे थंड पाणी आहे. बघा थंड थंड पाणी आहे. 1 रुपयामध्ये एकच बॉटल आहे. फास्ट भर के आना चुना. कॉइन टाकायचा आता A few पाणी आलं. moments later. नाही जात. टाक. बघा आलं पाणी. दुसरा टाक बरं. नाही मोठा कॉइन पाहिजे. अरे गेले आलं 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 भिजले भिजले अरे भिजले का बोला ना हो हे सगळं वल्ल झालं पाणी प्रेशर मध्ये आलं. आम्ही दोघं जण भूक लागली. पप्पा येत नाही त्यावर खाणार वडा. दुपारचे 1 वाजले. चल बस. इकडे बघा शेव बनवायचं काम चाललंय. मला माहितीच नव्हतं अशी शेव बनवतात. पहिल्यांदा बघितलं मी कशी शेव बनवतात. बघा किती छान झालंय. भारी शेव. आमच्या सर्वांना खूप भूक लागली होती. कधी ट्रॉफिक मधून बाहेर पडतोय आणि काहीतरी खातोय असं झालं होतं. मग आम्ही शेवपुरी आणि सायनी बघा चायनीज घेतलं होतं. खूप कंट्रोल व्हायनी झालीये. घर जवळ आले पण डोळा फुलानी झालाय. नाही घर जवळ आले आपलं आता उठ बाळा उठ. किती वेळच्या ट्रॉफिक मध्ये अडकले. कधी निघणार या ट्रॉफिक मधून.